डॉक्टर 2018 मध्ये आपण कट्टा केला होता आणि ज्याची खूप चर्चा त्यावेळेला झाली. खूप लोकांनी तो कट्टा बघून त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं अंमलबजावणी करण्याचे त्याचे प्रयत्न केले. काही जण यशस्वी झाले. आमची भारती हे ते यशस्वी झाल्याचं उदाहरण. काही जणांचे फसले ते प्रयोग, त्यातला मी. तर यामध्ये 8 वर्ष आता त्या गोष्टीला होऊन गेली. या 8 वर्षामध्ये काय बदललेलं आहे या प्रश्नाच्या अनुषंगानंही, आणि तुम्ही जी ही मोहीम एक प्रकारे राबवलेली आहे त्या मोहिमेच्या बाबतीतही. म्हणजे आता या डाएटबद्दल जे सुरुवातीला आत्ताही सांगितलं अमोलने की 2 वेळा जेवा, आता ओव्हर इयर्स म्हणजे इतक्या दिवसामध्ये जो काही बदल झाला आहे की आम्ही आता खाण्याचा एक क्रम सांगायला लागलो. कारण पूर्वी असं व्हायचं की लोकांना 2 वेळा खा म्हटल्यानंतर जर अर्धा किलो गुलाबजाम सकाळ संध्याकाळ खाल्ले तर अडचण असायची. म्हणून आम्ही तर सांगितलं की तुमच्या जेवणामध्ये सुरुवातीला तुम्ही 4 बदाम 4 अक्रोड किंवा मुठभर शेंगदाणे खा भिजवून. त्याच्यानंतर मोठी वाटीभर सॅलड खा, म्हणजे 1 काकडी टोमॅटो चिरल्यावर जेवढं होतं तेवढं खा. त्याच्यानंतर 1 वाटीभर स्प्राउट्स खा, मोडालेलं कडधान्य कच्चं किंवा शिजवून पचनशक्तीनुसार, किंवा 2 अंडी खा उकडलेली. असाच ह्या 3 पदार्थ आधी खा आणि त्यानंतर मग पोटभर तुम्हाला जे खायचं असेल ते खा, जे मिळेल ते खा. आणि डायबिटीज जर असेल किंवा प्री डायबिटीज असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्समध्ये स्वीट जे आहे चांगल्या गोड चवीचे खाऊ नका. सॅलडमध्ये गाजर बीट खाऊ नका आणि जेवताना गोड आणि फळं या 2 गोष्टी टाळा असं आपण सांगतो. तर हा बदल आता इतक्या वर्षामध्ये घडलेला आहे. दुसरा बदल असा घडला आहे की पूर्वी लोक म्हणायचे की बा हे फॅड आहे, असं खूप लोक म्हणायचे की बा हे काय आता आल्या 6 महिन्यात जाईल. पण आता हे 10-12 वर्ष टिकून आहे आणि हे जमतं आणि करणारे लोक हे लाखोच्या घरात आहेत. म्हणजे आज आपले 43 देशामध्ये फॉलोअर्स आहेत की इतक्या ठिकाणी लोक आपल्याला फॉलो करतात आणि बरेचसे अधिकारी, बरेचसे राजकीय नेते, खूप लोक हे फॉलो करतात. त्याच्यामुळे हे आता एक असं एकमत दिसतं लोकांचं की इट वर्क्स. आता फेल होण्याचं जे कारण तुम्ही सांगितलं किंवा आता भारतीला यश मिळालं आणि तुम्हाला, तर सायन्स इज विथ बोथ ऑफ यू. पण इफ यू डोंट डू इट प्रॉपरली यू विल नॉट गेट बेनिफिट. एवढाच फक्त त्यातला फरक आहे, बाकी करणाऱ्याला फायदा होणार. नाही, असं मला आठवतं की जेव्हा तो कट्टा झाला होता त्याच्यानंतर काही जणांनी त्याला फार गांभीर्यानं घेतलं आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये ते सुरू केलं. खूप जणांनी त्याची त्यावेळेला चेष्टा केली. बरोबर. आजही लोक आहेत की जे चेष्टा करतात.